नमस्कार. तर सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याची तर 1,500 रुपये जमा झाले आहेत. पण आता बऱ्याच लाडक्या माता बहिणी मार्च महिन्याची पण पैशाची वाट पाहत आहेत, म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याची पण वाट पाहत आहेत. तर त्याबद्दलही मी महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. पण त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट लाडक्या माता बहिणींनी सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला पण सबस्क्राईब करायचं आहे, कारण आता फेब्रुवारीच महिना संपलेला आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या माता बहिणी मार्च महिना सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी मार्च महिन्याच्या हप्त्याची खूप वाट पाहत आहेत. तर त्याबद्दलच मी महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला मार्च महिन्याचे पण पैसे तुमच्या खात्यामध्ये लवकरच पडणार आहेत. तर कधी मिळणार आहेत तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे, तर मी तुमच्यासाठी A to Z माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे. तर विनंती आहे की सर्व लाडक्या माता बहिणींनी व्हिडिओवर नवीन असाल तर पटापट व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण मी अशीच लाडक्या माता बहिणींसाठी व्हिडिओ बनवत असतो. तर चला आपण लाडक्या माता बहिणीसाठी काय महत्त्वाची माहिती आहे तर ते आपण पाहणार आहोत. तर माहिती आहे की आता सर्व माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केलेला आहे. तर सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये आता 8वा हप्ता 1,500 रुपये जमा केलेला आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या माता बहिणी खूप खुश आहेत. पण आता फेब्रुवारी महिन्याचे तर हे 1,500 रुपये जमा केलेच आहेत. पण आता मार्च महिना सुरू झाला आहे, त्यामुळे लाडक्या माता बहिणी मार्च महिन्याची पण खूप वाट पाहत आहेत, 9व्या हप्त्याची. तर त्या 9व्या हप्ता कधी मिळणार आहे त्याबद्दलही आपण माहिती पाहणारच आहोत समोर. पण त्या अगोदर सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये 8वा हप्ता जमा केलेला आहे. तर यापुढची महत्त्वाची माहिती पाहू. तर यापुढची महत्त्वाची माहिती आहे, तर आम्ही सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारीचा महिना पाठवला आहे आणि मार्चचा पण महिना लवकरच पाठवणार आहोत. तर सरकारतर्फे सांगण्यात आलं आहे की आम्ही सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये जे तुम्हाला 1,500 रुपये पाठवणार होतो, तर ते सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही पाठवले गेले आहेत. म्हणजे 7 तारखेपासून सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे 1,500 रुपये फेब्रुवारीचे सुरू झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये बँक खात्यात जमा करण्यात सुरू झालेले आहेत. पण अशा बऱ्याच लाडक्या माता बहिणी आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जे 1,500 रुपये आहेत फेब्रुवारी महिन्याचा, म्हणजे 8वा हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही. त्यामुळे त्या लाडक्या माता बहिणी खूप वाट पाहत आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिना 1,500 रुपये कधी जमा होणार आहेत. तर ती पण माहिती आहे. तर चला ती माहिती पाहू आपण. तर ती माहिती, ज्या बहिणींना हप्ता मिळाला नाही तर त्यांना 10 किंवा 12 मार्चपर्यंत जमा होतील. म्हणजे ज्या लाडक्या माता बहिणींना 8वा हप्ता मिळाला नाही अजून, त्यांना मेसेजद्वारा कळवण्यात आलेलं नाही की त्यांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जमा झालेले नाहीत. तर त्या लाडक्या माता बहिणींना कधी मिळणार पैसे, तर त्यांच्या बँक खात्यामध्ये 10 किंवा 12 तारखेच्या आत कधी पण त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. त्यांना मेसेजद्वारा कळवण्यात येईल की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत. त्यांना पण काळजी करण्याची अजिबात गरज नाही, त्यांच्या पण बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यांना पण 8वा हप्ता लवकरच मिळणार आहे. म्हणजे 12 तारखेपर्यंत सर्व जे महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये लास्ट 12 तारखेपर्यंत लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे लाडक्या माता बहिणींनी काहीच काळजी करण्याची गरज नाही. पण आता फेब्रुवारी महिन्याचे तर पैसे जमा होतील. पण आता मार्च महिन्यात आला आहे, त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी मार्च महिन्याची पण खूप वाट पाहत आहेत. कारण फेब्रुवारी महिना संपलेला आहे. फेब्रुवारी महिन्याचे उशिरा पैसे मिळाल्यामुळे आता मार्च महिना पण सुरू झालेला आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी मार्च महिन्याची पण खूप वाट पाहत आहेत की आम्हाला ह्या महिन्याचा पण हप्ता लवकर हवा आहे. तर तीच आदित्य तटकरे यांनी काय महत्त्वाची माहिती दिली आहे लाडक्या माता बहिणींसाठी, तर तीच आपण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर चला आपण पाहू की लाडक्या माता बहिणींसाठी काय आदित्य तटकरे यांनी मार्च महिन्याबद्दल काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे. तर चला आपण ती माहिती पाहू. तर आदित्य तटकरे यांनी काय माहिती दिली आहे तर मी ती तुम्हाला वाचून दाखवतो. तर आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की 15 ते 20 मार्चपर्यंत
मार्च महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होऊ शकतो. म्हणजे 15 किंवा 20 मार्चपर्यंत लाडक्या माता बहिणींना नवा हप्ता मिळू शकतो. नवा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये जे आहेत दर हप्त्याला तुम्हाला मिळतात, तर ते 15 किंवा 20 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतील. पण त्या अगोदर सर्व लाडक्या माता बहिणींना कळवण्यात येईल की आम्ही किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत. पण माहितीनुसार तुम्हाला ते 15 किंवा 20 तारखेला आदित्य तटकरे कळवतील की तुम्हाला आम्ही ह्या तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करणार आहोत. तर जसं का आदित्य तटकरे मार्च महिन्याबद्दल काही माहिती सांगतील, तर तुम्हाला ते लगेच आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पाहायला मिळणार. कारण आपण छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्वप्रथम तुमच्यासाठी माहिती घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी आपल्या चॅनलवर, ज्या लाडक्या माता बहिणी नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण मी सर्व A to Z हप्त्यांबद्दल लाडक्या माता बहिणीसाठी छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी सर्वप्रथम माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणींनी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि 15 किंवा 20 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये मार्च महिन्याचे पण 1,500 रुपये मिळून जाऊ शकतात. कारण तुम्हाला फेब्रुवारीचा महिना खूप उशिरा भेटल्यामुळे तुम्हाला मार्च महिना लवकरच 1,500 रुपये लवकरच मिळणार आहे. त्याची तुम्हाला काहीच काळजी करण्याची गरज नाही. जसं का तुम्हाला मार्च महिन्याची काही महत्त्वाची माहिती मिळेल तसंच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माझं आहे. मी तुम्हाला सर्वप्रथम माहिती मिळेल आपल्या चॅनलवर. तुम्ही काहीच काळजी करण्याचं नाही आहे. जसं का मार्च महिन्याची काही माहिती आली तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे पटापट चॅनलवर नवीन असाल तर पटापट सर्व लाडक्या माता बहिणींनी सबस्क्राईब करा. सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद. जशी का माहिती येईल तसं मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर व्हिडिओ पाहण्याबद्दल सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद.